बघा आपण आज मेथीची भाजी बनवणार आहे. बघा मी इथं ठेवले कढईत तेल टाकले. तेलामध्ये बघा कांदा टाकला आणि कांद्याच्या नंतर आपण टमाटर टाकून घेतले बघा. आणि इथं बघा मी मेथीची भाजी अशी मस्त बारीक चिरून घेतलेली आहे. तेव्हा आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे टमाटर. मस्त चाकून अशी छान मस्त चिरून घेतलेली बघा मेथीची भाजी आणि धुवून पण घेतलेली आहे. आणि चाळणीमध्ये अशी पाणी गळण्यासाठी ठेवलेली आहे बघा. तर बघ आपला कांदा टमाटर असं टाकून घेतलेली आहे आणि मस्त आपण परतून घेऊया. आता छान मस्त परतून घेतलेली आहे. आणि इथे बघा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठाने आपला कांदा टमाटर छान असं लवकरच असं ब्राऊन कलर येणार. त्यामुळे आपण मीठ टाकून घेतलेलं होतं आणि असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. बघा आपला मस्त कांदा टमाटर कलर ब्राऊन होत आला. आणि बघा मस्त आपला कांदा टमाटर ब्राऊन झालेला आहे. आणि इथं बघा हिरवी मिरची आणि लसूण मस्त बारीक वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये. इथे पण एक आपण टाकून घेतलेलं. बघा तिथं भाजी टाकून घ्यायची आणि अशी मस्त भाजी टाकून घेतली. आणि सगळी भाजी अशी मिक्स करून घेतली बघा. आणि बघा सगळी भाजी मस्त परतून घेतलेली आहे. सगळी मिक्स करून मीठ टाकलेलं. तर मीठ टाकायची काही गरज नाही. त्यामुळे मीठ बघा आपली मेथीची भाजी मस्त झालेली आहे. आणि बघा मेथीची भाजी एकदम मस्त झालेली आपली एकदम. बघा थंडीच्या दिवसामध्येच मेथीची भाजी खायला एकदम टेस्टी लागते आणि खूप अशी मस्त लागते. बघा इथं डाळ पण नाही टाकली आणि शेंगदाणे पण नाही, फक्त कांदा टमाटो आणि हिरवी मिरची लसूण नाही. मस्त झालेली आपली भाजी.
छान अशी मस्त बारीक कट करून घेतलेली छान अशी एकदम, आणि झाली पण छान. हे बघा मस्त भाजी झालेली आपली. चला आता बघा कशी झाली भाजी, नक्की सांगा कमेंटमध्ये.